नमस्कार सर्व VLE मित्र आणि VLE बंधू भगिनींना. आज आपण परत एक नवीन टॉपिक घेऊन आलोय. बेसिकली नवीन नाही, हा आपला याच्यावरती आपण पहिल्यापासून काम करतोच आहे. तो आहे 7वी आर्थिक गणना, 7th इकॉनॉमिक सेन्सस. 7th इकॉनॉमिक सेन्सस या विषयावरती किंवा या प्रोजेक्ट बद्दल आपण आज डिटेलमध्ये बोलणार आहोत. आज आपल्याला 7th इकॉनॉमिक सेन्सस बद्दल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत वैभव देशपांडे सर, आपले महाराष्ट्राचे सगळ्यांचे लाडके स्टेट हेड, त्यानंतर सुयोग दीक्षित हे आपले प्रोजेक्ट मॅनेजर, आणि सुजित आहेत, हे पण आपले प्रोजेक्ट मॅनेजर 7th इकॉनॉमिक सेन्सस जे काम बघतात ते. तर आपण एक एक टॉपिक जे 7th इकॉनॉमिक सेन्सस मध्ये आपल्या VLE बंधू आणि भगिनी यांच्या दृष्टिकोनातून जे महत्वाचे आहे, ज्यामध्ये आपल्याला जे अपेक्षित आहे की VLE बंधू भगिनींनी याच्यात काय काम करावं आणि ते काम कसं करावं आणि ते केल्यानंतर त्यांना त्याचा कसा फायदा होईल आणि पूर्ण आपल्या समाजाला कसा त्याचा फायदा होईल, त्याबद्दल आपण आजच्या फेसबुक लाईव्हच्या सेशनच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया. मी वैभव सर यांना विनंती करतो की त्यांनी VLEना मार्गदर्शन करावं. वैभव सर. धन्यवाद समीर. नमस्कार सगळ्यांना, सगळे VLE बंधू भगिनींनो. खरं तर आजचा हा जो प्रोग्राम आहे, म्हणजे हा जो आपण जे फेसबुक वर हा जो काय ट्रेनिंग प्रोग्राम आपण चालू केला आहे, 7th इकॉनॉमिक सेन्सस, तुम्हाला माहितीच आहे, महाराष्ट्रामध्ये सुरू होऊन नोव्हेंबर मध्ये झालं. नोव्हेंबर 26 ला सुरू झालं. डिसेंबर मध्ये आपण ऑपरेशनली चालू केलं, पण आज आपण 1 ऑगस्ट 2020 ला, पण अजून आपण फक्त काहीतरी 31-32% करू शकलेलो. म्हणून पुन्हा एकदा त्याच्यावरती जोर देण्याकरता म्हणून आपण हा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे. माझी अशी सगळ्या VLE बंधू भगिनींना एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी 7th इकॉनॉमिक सेन्सस मागे हा कार्यक्रम किंवा हा सर्वे आपल्याला देण्यामागे काय भूमिका होती याची जाणीव करून घ्यावी. 7th इकॉनॉमिक सेन्सस आपण प्रत्येक गावात करतो किंवा शहरामध्ये IB युनिट्स मध्ये करतो. CSC SPV चं स्ट्रेंथ आहे, आणि म्हणजे आपण CSC SPV भारतातलं जेवढा रुरल इंडिया म्हणतो आपण ज्याला, जो ग्रामीण भारत आहे तो पूर्णपणे व्यापलेला आहे. तसंच शहरांमध्ये सुद्धा आणि बाकीच्या छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा आपल्या VLEनी बऱ्यापैकी जागा निर्माण केलेल्या. आपले जवळजवळ आज 3,90,000 VLE आहेत जे अख्खा भारत कव्हर करतात. ह्याच दृष्टिकोनातून VLEला काम मिळालं, VLEला कुठेही काम पडू नये म्हणून आपण हे पिचिंग केलं, आणि मास्टरी म्हणजे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशनला आपण रिक्वेस्ट केली की ही ऑपॉर्च्युनिटी 7th इकॉनॉमिक सेन्ससची ऑपॉर्च्युनिटी तुम्ही आमच्या VLEला द्यावी. आमचे VLE प्रत्येक ठिकाणी आहेत, त्यांना दिली तर हे काम तुमचं लवकरही होईल आणि चांगल्यापैकी होईल. कारण आमचे VLE आहेत ते लोकल VLE आहेत. आपापल्या गावांमध्ये जाऊन ते जे ओळखीचे माणसं आहेत त्यांचा प्रॉपर सर्वे, प्रत्येक घरात जाऊन त्यांना ते सर्वे करू शकतील. प्रत्येक घरातले लोक त्यांना ओळखतात, कारण ते त्या गावामधलं CSC सेंटर चालवतात आणि त्याच गावाचे लोकल आहेत. तर याच्यामध्ये आपला दृष्टिकोन काय होता बघा, आपला दृष्टिकोन असा होता की आपण हे काम घ्यायचं, आपल्या VLEनी हे काम करायचं, म्हणजे हे काम सुरळीत झालं, नीट झालं की याच्या पुढे भारत सरकार जेवढी प्रोजेक्ट काढेल, सगळी प्रोजेक्ट पहिले CSC ला ते ऑफर करते, सर्वेची प्रोजेक्ट पण आपल्याकडे येतील. आपण अशी खूप मोठी आशा धरली होती की आपण 7th इकॉनॉमिक सेन्ससचं काम नीट केलं असतं, त्या अनुषंगाने आपल्याला पॉप्युलेशन सेन्ससचं प्रोजेक्टच आपल्याकडे येऊ शकलं असतं. पण आपण लोकांनी हे काम नीट केलं नाही, त्यामुळे खूप थोडस आपल्याला काय आपण म्हणू डिसअपॉइंटेड आहोत आपण. कुठल्या दृष्टीने हे मी सांगतो तुम्हाला. आज आपली जेवढ्या ग्रामपंचायती, भारतातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीत आपला VLE आहे. प्रत्येक VLEनी जर का मनावर घेतलं असतं आणि स्वतःला सुपरवायझर म्हणून, आणि आपल्या खाली आपल्याच गावातले आपल्या ओळखीचे थोडी शिकलेली 12वी पास झालेली पोरं किंवा कॉलेज पास झालेली मुली यांना घेऊन त्यांना एन्युमिटर्स बनवून आपलं गाव करून संपवून टाकलं असतं इकॉनॉमिक सेन्सस मध्ये, तर आज अख्खा ग्रामीण भारत तर पटकन कधीच संपला असता आपला. आणि शहरातल्या करता सुद्धा आपल्या VLEनी मदत केली असती, किंवा आपण गावातल्याच काही VLEला ऑपॉर्च्युनिटी देऊन शहरात त्यांना कामाला बोलवलं असतं. ह्याच दृष्टिकोनातून आपण त्यावेळी जे सांगितलं होतं ते कळलं नाही, म्हणून आता डॉक्टर त्यागींनी आपल्याला एक ऑफर दिलेली आहे. आपल्याला सांगितलं की प्रत्येकाने 5-5 डिजिटल कॅडेट्स रजिस्टर करून घ्यावेत प्रत्येक VLEनी, कारण CSC 3.0 मध्ये त्याचा खूप मोठा भाग असणार. आणि हे डिजिटल कॅडेट्स तुमचे एन्युमिनेटर्स बनू शकतील, किंवा तुमचे जे एन्युमिनेटर्स आहेत यांना डिजिटल कॅडेट्स बनवून घ्या तुम्ही.
यांचा तुम्हाला सीएससी ची जेवढी प्रोजेक्ट होतील त्याच्यावरती उपयोग करून घेता येईल. तसंच यांचा इकॉनॉमिक सेन्ससवर पण उपयोग करून घ्या. ज्यांनी आतापर्यंत केलेलं नाहीये त्यांनी डिजिटल कॅडेट साइन अप करा. असे साइन अप करा की ज्यांना त्यांचा मोबाईल वापरता येतो त्यांना ट्रेनिंग द्या. आणि अजून सुद्धा वेळ गेलेली नाहीये, तुम्ही तुमच्या डीएमडीसीला अप्रोच करा आणि इकॉनॉमिक सेन्सस करता स्वतःला सुपरवायझर म्हणून घ्या. आपण खरं तर आपण जेव्हा सुरुवात केली तेव्हा खूप छान केलं होतं. आपल्याकडे जवळजवळ 20,000 लोकांनी 20,000 VLE स्वतःला रजिस्टर केलं होतं सुपरवायझर म्हणून. 19,000 काहीतरी, म्हणजे एक्झॅक्ट नंबर आता माझ्याकडे लक्षात नाही आहे, पण जवळजवळ 20,000 लोक होते. आपण 20,000 घरून चालू. आणि या 20,000 सुपरवायझर्सचे साधारणपणे 38,000च्या वर एन्युमरेटर्स होते. पण मध्ये थोडा काहीतरी डिले झाला. हे सप्टेंबर पर्यंत आपण मागच्या केलं होतं. थोडासा महाराष्ट्र सरकारकडून आपल्याला परवानगी त्यांनी लगेच दिली नाही. ते म्हणाले तयारी होऊ दे, काही अजून आमच्याकडे तयारी व्हायची, सरकारची तयारी होऊ दे, असं म्हणत म्हणत नोव्हेंबर पर्यंत जेव्हा सुरू व्हायची वेळ आली तेव्हा बरेच जण गायब झाले होते. तर माझी आता पुन्हा एकदा तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही हा प्रोजेक्ट मनावर घ्या. तुम्ही लक्षात घ्या, हा प्रोजेक्ट सीएससी ला का मिळालेला, हा प्रोजेक्ट मिळाला तुमच्याकरता मिळालाय. हा प्रोजेक्ट आपण नीट केला तर लक्षात घ्या, भारत सरकारचा प्रत्येक सर्वेचं काम याच्या पुढे आपल्याला येईल. भारत सरकारचं जे काय रुरल एरियामध्ये किंवा इव्हन अर्बन एरियामध्ये जे काय प्रोजेक्ट येतात सर्वेची, ती सगळी प्रोजेक्ट सीएससी ला मिळतील आणि ती तुमच्या थ्रू होतील. आणि तुमच्याकडे जर का कायमस्वरूपी घेतले असतील तर त्यांना गरजेप्रमाणे जेव्हा सर्वे येतील तेव्हा त्यांना सर्वेअर किंवा एनिमेटर म्हणून वापरायचं. इतर वेळेस तुम्ही ई ग्रामीण स्टोअरचं रजिस्ट्रेशन करून घ्या. ई ग्रामीण स्टोअर म्हणा किंवा आपण काय आपण पतंजलीचं आपण मटेरियल सप्लाय करतोय, किंवा आपण आणखीन काही लॉजिस्टिक्स, लवकरच एक लॉजिस्टिक्सची ऍप येणार आहे. आपण लॉजिस्टिक्सचं पण काम करणार आहोत. या सगळ्या मोठमोठ्या लॉजिस्टिक्सच्या कंपन्या त्या गावागावांमध्ये पोहोचू शकत नाही, पण आपली स्ट्रेंथ आहे. तुम्ही प्रत्येक गावात आहात, त्यामुळे तुमच्या गावामध्ये तुम्ही नक्की सामान पोहोचवू शकाल. तर ही एक मोठी चेन आपण निर्माण करायची आहे, जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या प्रोजेक्ट्समध्ये या डिजिटल कॅडेट्सना वापरता येईल. आज सर्वप्रथम तुम्ही यांना साइन अप करा. प्रत्येक VLE यांना साइन अप करायचं आणि यांना एन्युमरेटर्स म्हणून तुम्ही त्यांना ट्रेनिंग देऊन त्यांना सर्टिफाय करून घ्या आणि हे काम पटकन संपवा. आपल्याकडे वेळ नाहीये. तुम्ही आज जरी केलात तरी आपण लगेच ट्रेनिंग प्रोग्राम करू, लगेच परीक्षा घेऊ. आणि एन्युमरेशनचं काम तुम्ही जर का तुमचं गाव संपवायचं म्हटलं किंवा तुमचं जे ग्रामपंचायत एरिया आहे तो संपवायचा म्हटलं तर तुम्हाला एक 15 ते 20 दिवसांपेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि तुम्ही चांगलं काम कराल. लक्षात घ्या, हे काम एकदा सुरळीत झालं की याच्यामध्ये जेवढे सर्व्हिस आहेत ते आपल्याला येत राहतील, जेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते येत राहतील. आणि या डिजिटल कॅडेट्समुळे तुम्हाला तुमचा बिझनेस पण वाढवता येईल. तुम्ही असा विचार करू नका की या डिजिटल कॅडेट्सना ठेवलं तर मला त्यांना पैसे द्यावे लागतील. त्यांना पैसे काम जेवढं काम येईल, जेवढं ते काम करतील त्याप्रमाणे त्यांना पैसे द्यायचे. जसं हे इकॉनॉमिक सेन्सस, तुम्ही सुपरवायझर म्हणून तुम्हाला काही ठराविक रेट मिळणार आहे, एनिमेटरचा ठराविक वेगळा रेट आहे. जेव्हा तुमचं काम होईल तेव्हा त्या एनिमेटरला ते पैसे मिळतील, सरकारकडून तुमच्याकडे पैसे येतील, तुम्ही एन्युमरेटरला द्या. त्यामुळे एन्युमरेटरला काय तुम्ही कायम म्हणजे दर महिन्याला फिक्स रक्कम द्यायची असं नाहीये. त्यांना सांगायचं तुम्ही या, तुम्ही माझ्याबरोबर काम करा, तुम्हाला मी भरपूर काम देईन, जेवढं काम कराल तेवढे तुम्हाला पैसे मिळतील. सिंपल हिशोब. त्यामुळे तुमच्यावर तशी जबाबदारी नाही की याला कायमस्वरूपी काम द्यायचं, त्यांना काम द्यायचं आणि सतत काही ना काहीतरी काम देत राहायचं. तर माझी अशी विनंती आहे तुम्हाला की इकॉनॉमिक सेन्ससच्या दृष्टीने तुम्ही तुमची तयारी चालू करा. इकॉनॉमिक सेन्सस हे प्रोजेक्ट खूप महत्वाचं प्रोजेक्ट आहे भारताच्या भवितव्याच्या दृष्टीने. भारताला उद्या जर का नवीन पॉलिसीज काढायचे असतील, तुमच्या रिजन करता पॉलिसीज काढायचे असतील, तर आज तुम्ही इकॉनॉमिक सेन्सस मध्ये सगळा जो डेटा गोळा कराल त्या डेटाच्या बेसिसवरती ही जी प्लॅनिंग कमिशन म्हणतो आपण, ज्याला अगोदर प्लॅनिंग कमिशन म्हणायचो, ही जी कमिटी आहे मोठमोठ्या एक्सपर्ट्सची, इकॉनॉमिक एक्सपर्ट्सची, ते लोक तुमच्या डेटाच्या बेसिसवरती पॉलिसीज बनवतील, जेणेकरून तुमच्या गावातल्या लोकांना, आजूबाजूच्या लोकांना ज्या प्रकारचा ते व्यवसाय करत असतील त्या दृष्टीने तिकडच्या पॉलिसीज होतील आणि त्याचा तुम्हाला फायदा मिळेल. पुन्हा एकदा विनंती की याच्यावरती लक्ष द्या आणि खरंच हे करा, कारण यांनी आपल्याला पुढे खूप मोठी कामं मिळणार आहेत. पण तुम्ही हेच काम केलं नाही तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. आणि म्हणून काय होतं, तुम्ही जेव्हा तुमच्या ह्याच्यात काम करत नाही तेव्हा मग सरकारवरती, आमच्यावरती प्रेशर येतं आणि मग आम्हाला परत आणखीन सीएससी अपॉइंट करावं लागतं. तुम्ही असं जर का ठरवलं की तुमच्या गावातली जी सीएससीची कामं येतील भारत सरकारकडून ती सगळी तुम्ही पूर्ण कराल तर नवीन सीएससी घ्यायची गरज पडणार नाही. तुम्ही काम करा,
काम संपवा, भारत सरकारला रिझल्ट द्या, मग तुम्हाला तिकडे कोणीही हात लावायला येणार नाही. पण तुम्ही समजा काम नाही केलं तर मग कोणाला तरी आम्हाला उभं करावं लागेल. समजून घ्या, आम्हाला काही कोणाला उभं करायची इच्छा नाहीये, आम्ही काय त्यांनी फार आनंदित होतो असं पण नाहीये. तुम्ही काम केलं तर यांची गरज नाही भासणार आणि सगळं काम फक्त तुमच्याकडे येईल. आणि तुम्ही लक्षात घ्या की इकॉनॉमिक हे जे कोविड-19 या पिरियड मध्ये मोठमोठ्या इंडस्ट्रीज झोपायला लागलेल्या आहेत, बऱ्याच लोकांची कामं गेलेली आहेत. एक सीएससीच असं आहे की आपलं काम एवढं वाढलेलं आहे आणि तुम्ही जर का इंटरेस्ट घेऊन काम केलं आणि शेवटच्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये इंटरेस्ट घेऊन काम केलं आणि आपल्या गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत याची बेनिफिट्स पोहोचवली तर आपल्याला काहीच मरण नाहीये. अजून सुद्धा जी प्रोजेक्ट येतील ती आपल्या मार्फतच येतील, फक्त ती डिलिव्हर केली पाहिजेत आपण सक्सेसफुली. त्यामुळे पुन्हा एकदा शेवटची विनंती, सगळ्यांनी इकॉनॉमिक सेन्सस वरती जोर द्या, भर द्या आणि स्वतःच्या गावाकरता लीड घ्या. तुम्ही तुमच्या डीएम ला, डीसी ला सांगा की मी काम करतो, मला सुपरवायझर म्हणून रजिस्टर व्हायचंय आणि तुमच्या हाताखाली 1, 2, 3 जेवढी तुम्हाला असतील एवढे एलिमेंटर्स घ्या आणि तुमचं अख्खं गाव साफ करून टाका. साफ करून टाका म्हणजे त्याचे इकॉनॉमिक सेन्सस संपून टाका. आणि ते संपल्यावर जर का आणखी कुठे जागा असेल, कुठल्या अर्बन एरियामध्ये एखादा आयबी असेल तर तिथे सुद्धा आपण तुमच्याकरता ऑपॉर्च्युनिटी देऊ. थँक्यू, धन्यवाद. आता सुयोग, सुजित, भिकाजी, समीर हे तुम्हाला मदत करतीलच. तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही प्रश्न असतील तर ते पण सोडवतील. फक्त तुम्ही पूर्णपणे स्वतःला झोकून द्या सीएससीच्या जेवढ्या प्रोजेक्ट्स मध्ये, जेवढी येतात त्या सगळ्या प्रोजेक्ट्स मध्ये आणि भलं करून द्या स्वतःचं आणि आपल्या गावातल्या लोकांचं भलं करा. धन्यवाद, थँक्यू. थँक्यू सर. आपण अतिशय चांगल्या शब्दात आपल्या सगळ्या व्हीएलईंना मार्गदर्शन केलं, आपले व्हीएलई बंधू भगिनी यांना. मला नक्कीच आशा आहे की सगळे आपले व्हीएलई 7th इकॉनॉमिक सेन्सस या कामावरती लक्ष देतील आणि त्याच्यामध्ये ज्यांनी काम चालू नाही केलंय ते पण आता याच्यात काम करतील आणि जे आपलं राहिलेलं एन्युमरेशनचं काम आहे ते राहिलेलं एन्युमरेशनचं काम पण लवकरच पूर्ण करतील. तर एन्युमरेशनचं काम चालू करण्यासाठी किंवा हे 7th इकॉनॉमिक सेन्सस हे पूर्ण समजून घेण्यासाठी आता आपण 1 बाय 1 एक एक जो टॉपिक आहे याच्यामधला तो आपण एक एक टॉपिक याच्यामधला आपण बघूया. तर याच्यात सुरुवात जी आपण करूया ती सुरुवात याच्यापासून करू की नेमकं 7th इकॉनॉमिक सेन्सस जे आहे ते 7th इकॉनॉमिक सेन्सस ह्या प्रोजेक्ट खाली किंवा ह्या सेन्सस करण्यासाठी आपल्या व्हीएलईला पहिली स्टेप काय करावी लागते. तर मी सुयोग यांना विचारतो, यांनी सांगावं की आपल्या व्हीएलईला 7th इकॉनॉमिक सेन्सस मध्ये काम करण्यासाठी त्याला पहिली स्टेप काय करावी लागणार आहे. ओके, धन्यवाद सुमीर सर. आपल्याला सर्व आपण आता फेसबुकवर सर्वजण एकत्र येतोय आणि आपण एकत्र सगळेजण बोलतोय आज इकॉनॉमिक सेन्सस वर. तर आज बकरी ईद आहे, तर बकरी ईदच्या सर्व मुस्लिम व्हीएलई बंधूंना आपल्या बकरी ईदच्या शुभेच्छा आहेत. समीर सरांना सांगू इच्छितो की आपण जो 7th इकॉनॉमिक सेन्सस आहे, हा जो आर्थिक गणनेचा जो प्रोजेक्ट आहे, त्या आर्थिक गणनेच्या प्रोजेक्ट मध्ये व्हीएलईला जर काम करायचं असेल तर सर्वप्रथम जिल्हा मॅनेजर कडे भेटून किंवा जिल्हा मॅनेजरला संपर्क साधून जिल्हा मॅनेजरकडे पहिल्यांदा आपली टीम जी आहे ती त्यांना रजिस्टर करून घ्यावी लागेल. याच्यामध्ये स्वतः व्हीएलई जो आहे तो एक सुपरवायझर म्हणून काम करेल आणि त्याच्या हाताखाली जसं सरांनी, वैभव सरांनी आता मार्गदर्शन केलं त्याप्रमाणे त्याच्या अंडर जे प्रगणक आहे ते प्रगणकांचं रजिस्ट्रेशन जे आहे ते डिस्ट्रिक्ट मॅनेजरकडे करावं लागेल. आणि एकदा का त्याने केलं रजिस्ट्रेशन की मग त्याला ओटीपी बेस्ड एक लॉग इन आयडी पासवर्ड मिळेल आणि त्याच्यातून तो सर्व जे त्याचे जे मॉड्यूल्स आहेत आपल्या आर्थिक गणनेसंदर्भात, त्या आर्थिक गणनेसंदर्भातले मॉड्यूल आहेत ते सर्व तो वाचून घेईल. वाचून घेतल्यानंतर त्याची एक एक्झाम होईल अर्ध्या तासाची आणि एक्झाम मध्ये पास झाल्यानंतर त्याला जो सर्टिफाईड सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षक आणि सर्टिफाईड प्रगणक जो आहे तोच फक्त आर्थिक गणनेच्या कामामध्ये सहभाग घेऊ शकतो आणि काम करू शकतो. बरं, असं एक व्हीएलई किंवा एक आपला जो सेंटर चालक आहे, केंद्र चालक आहे, तो असं किती प्रगणक किंवा किती सुपरवायझर याच्यामध्ये रजिस्टर करू शकतो आणि काम करू शकतो. आता याच्यामध्ये आपल्याकडे 2-3 प्रकार आहेत. एक म्हणजे सुपरवायझर जो आहे तो सुपरवायझर आपला जो सीएससी आयडी घेऊन आपला धारक आहे आणि सीएससी आयडी घेऊन जो काम करतो आहे तो व्हीएलई स्वतः सुपरवायझर म्हणून रजिस्टर होईल आणि त्याच्या अंडर हे प्रगणक जे आहे ते प्रगणक किती म्हणजे जवळपास एकेका सुपरवायझरच्या अंडर किंवा एकेका पर्यवेक्षकाच्या अंडर
100 200 पण इन्व्हेंटर्स जे आहेत ते आपण रजिस्टर करून घेऊ शकतो. पण आपलं जे संपूर्ण काम जे आहे हे ग्रामपंचायत लेवलला म्हणजे रुरल आणि अर्बन म्हणजे आयव्ही लेवलला अशा 2 विभागामध्ये काम चालू असल्यामुळे इथे आपण काय करतो की ज्या पद्धतीने तो एरिया आहे त्या एरियाप्रमाणे सुटेबल टीम जी आहे ती सुटेबल टीम बनवतो. आता त्याला मोठ्या प्रमाणात जर काम करायचं असेल तर त्यांनी आपल्या सीएससी आयडीच्या माध्यमातून आपल्या अंडर 5 इनोव्हेटर्स ची निवड करावी आणि नंतर आम्हाला आपल्या दिल्लीने हेड ऑफिसने आम्हाला डीएम कंटिजेन्सी म्हणून एक प्लॅन दिलेला आहे प्रत्येक डिस्ट्रिक्ट मॅनेजरला. त्या ह्याच्यामधून त्याने डिस्ट्रिक्ट मॅनेजरच्या लॉगिन मधून सुपरवायझर्स जे आहेत त्या सुपरवायझर्स आणि इन्व्हेटर्सची त्याने निवड करून त्याची नोंदणी करू शकतो. बरं, एक सिंपल लँग्वेज मध्ये आपण बघू की सुपरवायझर जो असतो तो सुपरवायझर म्हणजे आपला व्हीएलई हे काम करू शकतो, बरोबर? बरोबर. सुपरवायझरचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असायला पाहिजे किंवा त्याची मिनिमम पात्रता काय असायला पाहिजे सुपरवायझर होण्यासाठी? सुपरवायझर होण्यासाठी साधारणपणे 12वी प्लस म्हणजेच ग्रॅज्युएशन 12वी प्लस ग्रॅज्युएशन असं जे आपलं शैक्षणिक पात्रता जी आहे ती असणं गरजेचं आहे. आणि जो इनोव्हेटर आहे तो 10वी अँड अबव जरी असला आणि त्याला मोबाईल टेक्नॉलॉजी आणि मोबाईल ऍप्लिकेशन व्यवस्थित हाताळता येतं असा जो प्रगणक आहे तो आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. अच्छा, म्हणजे आपल्याला सुपरवायझर आणि एन्युमरेटर हे दोन्ही आपल्याला 12वी पास पाहिजे. सुपरवायझर हा ग्रॅज्युएशन पाहिजे आणि दोघांना पण कम्प्युटर स्मार्टफोन जो आहे मोबाईल जो आहे त्याची पूर्ण माहिती पाहिजे, तो कसं वापरतो पण माहिती पाहिजे. ओके, आता पुढे जाताना आपण एक बघूया की हे झालं आपलं एन्युमरेटर सुपरवायझर याच्याबद्दल. आता एन्युमरेशन ऍक्च्युअल फील्ड एन्युमरेशन करताना त्याच्यामध्ये बरेचसे टर्म्स आहेत. त्याच्यामध्येच एक टर्म आहे एन्युमरेशन ब्लॉक किंवा आयव्ही युनिट किंवा युएफएस ब्लॉक आपण जे म्हणतो. तर हे काय नेमकं, म्हणजे जेणेकरून फॉर एक्झाम्पल एक व्हीएलई कडे 5 एन्युमरेटर आहे, आपला व्हीएलई सुपरवायझर आहे, तर त्याचे 5 एन्युमरेटर आहे. ते 5 एन्युमरेटर कुठल्या भागामध्ये कसं कसं काम करतील, ते ब्लॉक मध्ये काम करतील, युएफएस ब्लॉक मध्ये करतील, आयव्ही मध्ये करतील का कसं करतील, आणि ग्रामीण भागामध्ये हे कसं ऍप्लिकेबल आहे, ग्रामपंचायतला ऍप्लिकेबल काय आहे आणि अर्बन भागात सिटी लेवलला काय ऍप्लिकेबल आहे ते जरा सांगा. आर्थिक गणनेमध्ये आपल्याला जेव्हा काम करतो आपण तेव्हा आर्थिक गणनेमध्ये काम करताना आपल्याला मुळात जेव्हा आपल्याला काम कुठे करायचं आहे हे आपण जेव्हा आपल्या जिल्हा मॅनेजरशी संपर्कात येऊन आपण जेव्हा सांगतो तेव्हा आर्थिक गणनेमध्ये काम करताना 2 प्रकार आहेत. एक म्हणजे शहरी भाग आहे आणि ग्रामीण भाग आहे. शहरी भागाला आपण इन्व्हेस्टिगेशन युनिट ज्याला आपण आयव्ही म्हणतो आणि ग्रामीण भागाला आपण रुरल असं म्हणतो. तर याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन युनिट जे आहे आयव्ही जे आहेत शहरी भागामधले जे आयव्ही आहेत हे एनएसओ ने म्हणजे आपलं जे नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑफिस आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचं यांनी एक शहरी भागाचा पूर्ण त्या एरियाचा किंवा त्या शहराचा छोट्या छोट्या आयव्ही युनिट्स मध्ये बायफर्केशन केलेलं आहे आणि ते जे आयव्ही आहे हे आयव्ही परत जवळपास 100 ते 150 घरांचा एक आयव्ही त्यांनी तयार केलेला आहे. जेणेकरून त्यांना प्रॉपरली त्याचं स्ट्रक्चर किंवा त्यांच्या आजूबाजूचे जे काही लोकेशन्स आहेत हे डोळ्यासमोर ठेवून आणि जी शहरी भागामध्ये राहणाऱ्या लोकांची घनता आहे या सर्व बाबींचा विचार करून त्यांनी काय केलेले आहेत आयव्ही बनवलेले आहेत, इन्व्हेस्टिगेशन युनिट बनवलेले आहेत आणि एका आयव्ही मध्ये 100 ते 150 साधारणपणे इकॉनॉमिक हाऊसेसचा एक ब्लॉक बनवलेला आहे. साधारण एक इन्व्हेस्टिगेशन युनिट जो आहे हा साधारण 2 ते 3 किलोमीटरच्या एरिया मधला हा इन्व्हेस्टिगेशन युनिट असतो. ग्रामीण भागामध्ये जर विचार करायचा झाला तर ग्रामीण भागामध्ये एक ग्रामपंचायत जी आहे ती एक ऍज अ ब्लॉक म्हणून कन्सिडर केली जाते. अच्छा, अशा पद्धतीने आपण समजू शकतो. ओके, ऍज अ ब्लॉक म्हणून ती ग्रामपंचायत कव्हर केली जाते. ओके, म्हणजे ग्रामपंचायत लेवलला जे असतं ते ब्लॉक म्हणून कन्सिडर केलं जातं आणि सिटी लेवलला जे असतं ते आयव्ही युनिट म्हणून कन्सिडर केलं जातं. आता यामध्ये सगळ्यांनी लक्षात घ्यायचं, आपल्या सगळ्या लक्षात घ्यायचं की आपलं सेंटर जिथे किंवा आपण जिथे राहतोय
त्या एरियामध्ये आपण एन्युमरेशन करणं अपेक्षित आहे. जर का आपण ग्रामपंचायतला आपलं सेंटर आहे तर ग्रामपंचायतचं आपण पूर्ण एन्युमरेशन हे करायला पाहिजे. जर आपण अर्बन लेवलला आहे, सिटी लेवलला आपलं सेंटर आहे, तर सिटी लेवलला आपण ज्या आयव्ही युनिटमध्ये आपलं सेंटर आहे त्या आयव्ही युनिट मधलं आपलं एन्युमरेशन हे आपण करायला पाहिजे. आणि एन्युमरेशन करण्यापूर्वी काय आपल्याला सुपरवायझर आणि एन्युमरेटर रजिस्ट्रेशन नंतर ट्रेनिंग आणि ट्रेनिंग नंतर सर्टिफिकेशन झाल्यानंतर त्याचं एक आयडी कार्ड पण तयार होतं. ते आयडी कार्ड पण त्या एन्युमरेटर आणि सुपरवायझरला मिळतं आणि मग ते आयडी कार्ड घेऊन तो ऍक्च्युअल फील्ड एन्युमरेशन हे करायला जातो. आता ऍक्च्युअल फील्ड एन्युमरेशन करायला जेव्हा जातो आपला एखादा एन्युमरेटर असू दे किंवा सुपरवायझर असू दे, तर ते ऍक्च्युअल फील्ड एन्युमरेशन जाताना नेमकं त्याने काय काळजी घ्यावी हे मी सुजित यांना विनंती करतो की सुजित आपण सांगावं की ऍक्च्युअल जे फील्ड एन्युमरेशन करायचं असतं ते फील्ड एन्युमरेशन चालू करण्यासाठी फॉर एक्झाम्पल एक व्हीएलई आहे, व्हीएलईला त्याच्याकडे सुपरवायझर आहे, त्याच्याकडे एन्युमरेटर आहे. आता त्याला काम चालू करायचंय, त्याला एरिया पण असाइन झालाय, तर त्याला काम चालू करण्यापूर्वी त्याला काय काम करायला पाहिजे अगोदर किंवा काय त्याने काळजी घ्यायला पाहिजे किंवा कुठल्या ऑफिसर लोकांना अगोदर त्याने सांगायला पाहिजे. आणि ते सांगितल्यानंतर त्याचा जो एरिया आहे असाइन केलेला त्या एरियामध्ये त्याने कसं काम चालू करायचंय ते आपण सांगावं. थँक्यू समीर सर. नमस्कार वेली बंधू आणि भगिनींनो. जसं आता समीर सरांनी विचारलं आहे की कसं आपल्याला काम सुरू करायचं आहे. आपल्याला जेव्हा आपले एरियाचे डीएम आहेत ते आपल्याला एरिया अलॉट करून देतील आणि एरिया अलॉट केल्यावर आपल्याला पहिलं काम आहे की जे आपल्याला आयडी कार्ड मिळालेले आहेत त्याचं आपल्याला प्रिंट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. ते आयडी कार्ड प्रिंट केल्यानंतर आपल्याकडे जे सर्टिफिकेट्स आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंटने आपल्याला दिलेले की परमिशनसाठीचे आणि सीएससी कडनं आलेले त्याची एक फाईल आपल्याला सोबत ठेवायची आहे. तो एक सेट प्रत्येक एन्युमरेटरकडे हवा, कारण की आपण जेव्हा एन्युमरेशनला जातो तर एन्युमरेशनला गेल्यावर बरेच आपल्याला क्रॉस क्वेश्चन केले जातात याच्याकडनं पब्लिककडनं की तुम्हाला सर्वे करायला कोणी सांगितलं आहे, तुमच्याकडे अथॉरिटी आहे का, तुमच्याकडे लेटर आहे का. तर यासाठी तुम्ही जी एक फाईल आहे सगळ्या सर्टिफिकेटची, या सर्टिफिकेटची एक सॉफ्ट कॉपी तुमच्याकडे असेलच, त्याची प्रिंट काढून एक फाईल तयार ठेवा. प्रत्येक एन्युमरेटर सुपरवायझरनी आपले जे आयडी कार्ड जे मिळालेले आहेत त्या आयडी कार्डची प्रिंट काढून त्याचं लॅमिनेशन करून घ्या आणि ते गळ्यात घाला. प्रत्येक वेळी आपल्याला आयडी कार्ड आपल्याकडे असणं आवश्यक आहे, ज्यानुसार आपण ऑथेंटिकेट आहोत सीएससी कडनं हे आपल्याला लक्षात येतं, सगळ्यांच्या लक्षात येतं. ठीक आहे. हे आयडी कार्ड आणि याचा सेट तयार केल्यानंतर अजून एक पुढची गोष्ट करायची आहे ती म्हणजे की आपले जे ऍप आहे, जे ऍप आपण यूज करणार आहोत आपल्या स्मार्टफोनमध्ये, ते ऍप लॉग इन करून बघा ते सुरळीत चालू आहे की नाही, त्याला अपडेट व्यवस्थित झालेला आहे की नाही हे तुम्ही अपडेट सगळं चेक करून घ्या. हे केल्यानंतर तुम्ही जेव्हा फील्डवर जायचं आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी, त्याच्या आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सकाळी तुमच्या एरियातलं त्या एरियातलं जिथे एन्युमरेशन करणार आहात त्या एरियातलं जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही स्वतः सुपरवायझर आणि तुमचे जे एन्युमरेटर आहेत त्यांची लिस्ट की आम्ही इतके लोक काम करणार आहोत या एरियामध्ये काम करणार आहोत, तर त्याची लिस्ट आणि त्यांच्या आयडी कार्डचे झेरॉक्स हे तुम्ही त्या कन्सर्न पोलीस स्टेशनला जमा करावे. कारण की काय होतं की आता बऱ्याच ठिकाणी जे प्रॉब्लेम येत आहेत की काही गट असतात त्यांच्याकडनं आपल्याला हे केलं जातं की तुम्ही इथे का काम करताय, तुम्ही आमच्या एरियात येऊ नका. फॉर एक्झाम्पल आता कोविडचं पण आहे, कोविडमध्ये पण आहे की तुम्ही नक्की आहेत का, तुम्ही परमिशन घेतली आहे का. या केसमध्ये समजा कोणी पोलीस स्टेशनला फोन केला किंवा काय केलं तर तुम्ही सेफ असाल की तुम्ही ऑलरेडी इथे दिलेला आहे, म्हणजे पोलीस सांगतील की हो आम्हाला याची इन्फॉर्मेशन आहे आणि हे काम करत आहात. ठीक आहे. त्यानंतर आदल्या दिवशी तुम्ही जे सरपंच आहेत त्या गावचे सरपंच किंवा ग्रामसेवक यांना फोन करून तिथे जाऊन त्यांना भेटून त्यांना पण एक लिस्ट सबमिट करावी की आम्हाला असं काम मिळालेलं आहे, आम्ही हे काम करत आहोत, आम्ही अथॉराइज आहोत, ही आमची लिस्ट आहे काम करणाऱ्या लोकांची आणि आम्ही तुमच्या गावामध्ये फिरणार आहोत. तर त्याची परमिशन आणि त्यांना इंटिमेशन असं तुम्ही दोन्ही त्यांना द्यावं. या मेन 2-3 गोष्टी आहेत की ज्या आपण कटाक्षाने पाहिल्या पाहिजे, ज्याने आपल्याला पुढे जाऊन त्रास होणार नाही. तर याची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. ओके. अच्छा, त्या एरियामध्ये त्याने परमिशन घेतली, ग्रामसेवक असू दे किंवा तलाठी असू दे यांच्याकडनं त्यांनी परमिशन घेतल्यानंतर तो जेव्हा एन्युमरेशन करायला जाईल त्या ऍक्च्युअल एन्युमरेशन चालू त्याने कसं करायचं असतं. फॉर एक्झाम्पल एखादं त्याचं आयव्ही युनिट आहे, त्या आयव्ही युनिट मध्ये त्याने ऍक्च्युअल फील्ड एन्युमरेशन कसं करायचं असतं, त्या एन्युमरेशन करताना त्याने कुठल्या स्टेप्स फॉलो करायचे असतात ते सांगा. ओके. आपण जेव्हा ग्रामपंचायत मध्ये काम करतो रुरल मध्ये,
तेव्हा जीपी मध्ये काम करताना काय करायचं असतं की त्याचा एक आराखडा काढलेला असतो. हे सगळ्या पंचायत ग्रामसेवक किंवा सरपंचांकडे हा आराखडा असतो. एक आपलं गाव कसं आहे त्यांना माहिती असतं. तर त्यानुसार त्यांना भेटून त्यांना गावाची हाऊस होल्ड किती आहेत हे पण सुद्धा त्यांना एक अंदाज असतो. तर त्याच्या माहिती त्यांच्याकडनं घ्यावी. नंतर त्यांना विचारावं की एरिया कसा आहे, काय आहे. एक मॅप त्याचा तयार करावा सुपरवायझरनी. मॅप तयार केल्यावर एनोमीटर सोबत बसून नॉर्थ ईस्ट कॉर्नर पासून त्या गावाच्या स्टार्ट करावं. कसं आहे, आता समजा एका गावामध्ये 2 किंवा 3 एनोमीटर काम करतायत, तर नक्की त्यांनी कुठल्या पॉईंट पासून सुरू करावं आणि कुठे संपवावं. ते चेंज होतील का? एकच घर आहे, एक आस्थापना आहे, एक कमर्शियल कॉम्प्लेक्स आहे, तर ते 2 एनोमीटर पण करू शकतात, कारण की माहिती नाही त्यांनी केलंय की नाही केलंय. जर आता घरावर किंवा हाऊस होल्डच्या याच्यावर जर नंबर टाकला असेल, हाऊस होल्ड नंबर तर ओके आहे, पण नसेल टाकला किंवा समजा एक दुकान आहे आणि त्या दुकानात तुम्ही गेले, एक एनोमीटर गेला आणि तो एनोव्हेशन करून गेला, पण समजा दुपारच्या वेळेस त्याचा भाऊ तिथे आला दुकानदाराचा आणि तो दुकान बघतोय आणि दुसरा एनोमीटर तिथे गेला, तर पहिल्याला माहिती नसणार आहे दुकानदाराला की अरे याने केलंय की नाही केलंय. मग ती परत ती इन्फॉर्मेशन दिली जाईल. त्यासाठी एकतर जे घर किंवा आस्थापना आहे त्याच्यावर हाऊस होल्ड नंबर टाकावा. जो नंबर जनरेट होतो, प्रत्येकाचा वेगळा नंबर जनरेट होतो, तो नंबर त्याच्यावर टाकावा दरवाजावर किंवा बाजूच्या भिंतीवर. त्यानंतर ह्या नंबर टाकल्यावर तुम्हाला एक लक्षात राहील की इथे एन्युमरेशन झालेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर एन्युमरेशन तुम्ही जे स्टार्ट कराल ते नॉर्थ ईस्ट कॉर्नर पासून स्टार्ट करावं आणि ते ईस्ट वेस्ट या वेस्ट साऊथ या कॉर्नर पर्यंत ते घेऊन जावं सर्पंटाईल पद्धतीने. सर्पंटाईल पद्धती म्हणजे झिगझॅग पद्धतीने, झेड आकाराच्या पद्धतीने ते घेऊन जावं. त्यानुसार तुम्हाला कसं की एक जर तुम्ही गल्ली आहे, लेन आहे, ती जर तुम्ही सुरू केली तर त्याच्या डाव्या बाजूने किंवा नॉर्थ ईस्ट कॉर्नर पासून जो येईल तिथून सुरू करावं आणि त्या लाईन मधले जे आहेत एका बाजूचे, रस्त्याच्या एकाच बाजूचे, ते तुम्ही कंटिन्यू करून जिथे ती गल्ली कॉलनी संपेल, तो रोड संपेल, त्याच्या अपोजिट साईडचे मग सुरू करावे. म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की आपण कुठलं सोडलेलं नाही आहे किंवा कुठलं सुटलेलं नाही आणि सगळे आपण कॅप्चर केलेले आहे. सर ओके ओके ओके, थँक्यू सुजित. आता आपण ऍक्च्युअल एन्युमरेशन कसं करावं ते बघितलं आणि आता एक सुयोग मी यांना विचारतो की सुयोग आपण सांगावं की जे एन्युमरेशन होतंय किंवा जे एन्युमरेशन फॉर एक्झाम्पल एका एन्युमरेटरने ते एन्युमरेशन पूर्ण केलं एका दिवसामध्ये, त्यांनी पूर्ण गावाचं एन्युमरेशन केलं, एकाने केलं, 2 किंवा 3 जणांनी मिळून पूर्ण केलं. आता ते एन्युमरेशन पूर्ण केल्यानंतर सुपरवायझरची काय जबाबदारी असते याच्यामध्ये? येस सर, खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. एन्युमरेटरने आज जर काम केलं, एन्युमरेशनचं काम केलं फील्ड लेवलला, जसं सुजितने माझ्या सहकार्याने सांगितलं की तो पूर्ण इच अँड एव्हरी जे घर आहे, इकॉनॉमिक हाऊस आहे, त्या प्रत्येक घरात जाऊन तो एन्युमरेशन करेल आणि एन्युमरेशन केल्यानंतर संध्याकाळी तो त्याचा जो पूर्ण मोबाईल ऍप्लिकेशन वरचा जो डेटा आहे तो काय करेल, अपलोड करेल. आपण आता सध्या आपण एक असं करतोय की काही गावांमध्ये इंटरनेटची सोय नाहीये, त्या नसल्यामुळे आपण आपली ही जी संपूर्ण एन्युमरेशनची जी पद्धती आहे आपण ऑफलाईन मध्ये करतात आणि ऑफलाईन करून झाल्यानंतर संध्याकाळी जेव्हा एन्युमरेटर आपल्या घरी येतो तेव्हा तो काय करतो, आपला सर्व डेटा जो आहे तो अपलोड करतो. तो अपलोड केल्यानंतर तो डेटा दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्व्हर रात्री ऑफ होतो किंवा सर्व्हर अपग्रेड होतो, तेव्हा सर्व्हर अपग्रेड झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही जी संपूर्ण माहिती आहे ही सुपरवायझरच्या मोबाईल ऍप्लिकेशन मधल्या त्याच्या युजरला दिसायला लागते. आता त्याच्यानंतर जर 5 एन्युमरेटर असतील तर 5 एन्युमरेटरच्या मोबाईल मधला जो डेटा आहे हा एका सुपरवायझरला दिसायला लागतो आणि सुपरवायझरने मग दुसऱ्या दिवशी त्याचं काम चालू होतं. जे एन्युमरेटरने काम केलेलं आहे ते तो संपूर्ण जो डेटा आहे तो 100% चेक करतो आणि नंतर मग त्याला चेक करून जर ते प्रॉपर असेल, काम केलेलं त्याने जे इन्व्हर्टरने काम केलेलं जर प्रॉपर असेल तर त्याला तो अप्रूव्ह करतो. आणि वेळोवेळी जे कुठचाही ब्लॉक, शहरी भागातला कुठचाही ब्लॉक किंवा आयव्ही चालू करताना आपल्या संपूर्ण इन्व्हर्टरला विश्वासात घेऊन त्यांची एक टीम त्याची बांधणी करून पोलीस स्टेशन मध्ये आणि शासकीय कार्यालयामध्ये घेऊन जाऊन त्यांची आपल्या इन्व्हर्टरची ओळख करून घेणे, इन्व्हर्टरला वेळोवेळी
फील्डवर येणाऱ्या प्रॉब्लेम्सना स्वतःहून सामोरे जाऊन त्यांना सोल्युशन देणं, ह्या सर्व जबाबदाऱ्या ज्या आहेत ह्या सुपरवायझरच्या आहेत. तसंच काही इनोव्हेटरने जर चुकीचं केलेलं असेल तर त्याला ते रिजेक्ट करून त्याला परत इनोव्हेशन करायला लावणे, हे देखील सुपरवायझरचं काम आहे. ओके ओके, म्हणजे जे जे काम एन्युमरेटरने केलंय तेच काम सुपरवायझरने परत बघायचंय, त्याने काम व्यवस्थित केलं किंवा नाही केलं. जर का नसेल व्यवस्थित केलं तर त्याला ते परत करेक्ट करायला लावायचंय, जेणेकरून जो डेटा आहे तो ऍक्च्युअल ऑथेंटिकेट डेटा कॅप्चर होईल, ही आपण काळजी घ्यायची. आता याच मध्ये आपण जसं बघतोय की एन्युमरेशन, फील्ड एन्युमरेशन जे करायचंय ते फील्ड एन्युमरेशन करताना याच्यामध्ये छोटे छोटे टर्म्स आपण वापरतोय. आस्थापना, एस्टॅब्लिशमेंट. तर हे एस्टॅब्लिशमेंट म्हणजे नेमकं कुठलं कन्सिडर करायचं याच्यामध्ये? आता जसं आपण बोललो त्याच्यामध्ये आपल्याला एस्टॅब्लिशमेंट एक टर्म आली, एक हाऊसहोल्ड ही टर्म आली, की आणि एक आलं सेन्सस हाऊस. त्याच्यामध्ये पण दोन स्ट्रक्चर आहे की एस्टॅब्लिशमेंट विथ फिक्स स्ट्रक्चर विदाउट प्रिमायसेस आणि एस्टॅब्लिशमेंट इनसाइड हाऊसहोल्ड प्रिमायसेस. तर हे जे आहे हे थोडं जरा आपण सांगावं की एस्टॅब्लिशमेंट, आस्थापना हे नेमकं काय असतं? महत्वाचा प्रश्न आहे सर हा. इकॉनॉमिक हाऊसेस, आता आपण जे इकॉनॉमिक सेन्सस मध्ये आर्थिक गणना करतेवेळी सगळ्यात जास्ती जे वेटेज आहे ते एस्टॅब्लिशमेंट आहे. एस्टॅब्लिशमेंट म्हणजे नक्की काय? तर थोडक्यात आपण एखादं काम आपल्या रेग्युलर आपल्या लाईफ मध्ये आपण जर करत असू आणि त्याच्यातून 4 पैसे आपल्याला मिळत असतील आणि त्या ज्या भागामध्ये, ज्या स्ट्रक्चर मध्ये आपण हे काम करतोय, ते आपण एस्टॅब्लिशमेंट आहे, त्या एस्टॅब्लिशमेंट त्याला आपण एस्टॅब्लिशमेंट म्हणतो आणि ती एस्टॅब्लिशमेंट आपण या आर्थिक गणनेमध्ये कॅप्चर करतो. आता इकॉनॉमिक हाऊसेस जे आहेत ते म्हणजे आपली रेग्युलर जे आपण जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो आणि ते आपल्याला त्या डोळ्याला आपल्याला ज्या स्ट्रक्चर दिसतात, ते आपण प्रत्येक स्ट्रक्चरला आपण इकॉनॉमिक हाऊस असं म्हणतो, इसी हाऊस. आता काही इसी हाऊस ही स्ट्रक्चर अनस्ट्रक्चर्ड असतात, म्हणजे बांधणी चालू असते, काही मोडकळीस आलेली असतात, आणि अशा काही कुलूप बंद केलेली असतात, मंदिर असतात, मस्जिद असतं, चर्च असते. इच अँड एव्हरी स्ट्रक्चर जे आहे हे इकॉनॉमिक हाऊस झालं. आता त्या इकॉनॉमिक हाऊस मध्ये जाऊन आपण हे चेक करतो की ह्याच्यामध्ये कोणती एस्टॅब्लिशमेंट चालू आहे का, किंवा काही काही व्यापारी काही गोष्टी ज्या आहेत त्या इथे काम चालू आहे का, याची आपण सर्वे मधून माहिती घेतो आणि ती आपण कॅप्चर करतो. आता ह्या एस्टॅब्लिशमेंटनाच आपण मराठीमध्ये आस्थापना म्हणतो. त्याच्यामध्ये आस्थापनांमध्ये 2 प्रकारच्या आस्थापना आहेत. एक म्हणजे विथ फिक्स स्ट्रक्चर आणि दुसरं म्हणजे विदाउट फिक्स स्ट्रक्चर. फिक्स स्ट्रक्चर म्हणजे अशा पद्धतीने ज्या स्ट्रक्चर्सना 4 बाजूला भिंती आणि 3 बाजूला भिंती आणि वर छप्पर आहे, अशा पद्धतीचं जे स्ट्रक्चर आहे हे आपलं फिक्स स्ट्रक्चर झालं. जिथे आपण एखादा शॉपकीपर प्रॉपर तिथे राहून तिथे व्यवसाय करतो, त्याला आपण फिक्स स्ट्रक्चर असं म्हणतो. आणि स्ट्रक्चर एस्टॅब्लिशमेंट विदाउट फिक्स स्ट्रक्चर, याचा अर्थ तिथे जो ओनर आहे त्याला व्यवसाय करण्याची फिक्स स्ट्रक्चर नाहीये. कुठेतरी आता जसं एक्झाम्पल मी घेऊन सांगेन तर भाजीपाला विक्री करतो आपण, किंवा हॉकर्स आहेत, स्ट्रीट वेंडर्स आहेत, की ज्यांच्याकडे फिक्स स्ट्रक्चर नाहीये. म्हणजे एका ठिकाणी थांबायला किंवा 3 ठिकाणी 4 भिंती आणि समोर छप्पर असं नाहीये. अशा सर्व आस्थापनांना आपण विदाउट फिक्स स्ट्रक्चर असं म्हणतो. पण अशा आस्थापनांना पण या 7व्या आर्थिक गणनेमध्ये आपण त्याची गणना आपण करतोय. ती गणना मात्र आपण त्यांच्या घराकडून, जे जिथे राहतात अशा प्रकारचे वेंडर्स, अशा प्रकारचे ओनर्स जे आहेत, दुकानदार जिथे राहतात त्या राहण्याच्या ठिकाणाहून आपण हे एस्टॅब्लिशमेंट जे आहे ते आपण कॅप्चर करतो. ओके ओके, ठीक आहे. आता हे आपण जे कॅप्चर करतोय एस्टॅब्लिशमेंट आपण बघितलं, त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर विथ फिक्स स्ट्रक्चर किंवा विदाउट फिक्स स्ट्रक्चर, याचे पण हे पण आपण बघितलं. आता ऍक्च्युली जे एन्युमरेशन आहे ते एन्युमरेशन करत असतानाच किंवा जो आपला एन्युमरेटर आहे, एन्युमरेटर ज्यावेळेस एन्युमरेशन करायला जातो ते एन्युमरेशन तो करत असतो त्याच्या मोबाईल ऍप वरून.
बरोबर. तर ते मोबाईल ऍप मध्ये ते जे मोबाईल ऍप आहे ते मोबाईल ऍप कशा प्रकारचं मोबाईल ऍप आहे किंवा त्या मोबाईल ऍप मध्ये जे त्याला माहिती टाकायची आहे, ऍक्च्युअल एन्युमरेशन त्याला जे करायचं आहे, ते ऍक्च्युअल एन्युमरेशन करताना त्याला काही प्रश्न समोरच्याला विचारायला लागतात. तो जी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी आहे, प्रत्येक एस्टॅब्लिशमेंट आहे, तर ती त्याचा जो ओनर आहे त्याला ते प्रश्न विचारायला लागतात. तर हे प्रश्न विचारत असताना जो आपला एन्युमरेटर आहे त्या एन्युमरेटरने काय काळजी घ्यावी हे आपण सांगावं. सुजित किंवा सुयोग दोघांपैकी कोणी पण एकाने याच्यावरती सांगावं की जेणेकरून आपले सगळे व्हीएलईंना समजेल की आपण ऍक्च्युअल एन्युमरेशनला जाऊ त्यावेळेस त्यांनी समोरच्या माणसाला कसे प्रश्न विचारायचे. आणि याच्यात सगळ्यांनी एक महत्वाचं नोट करून घ्यायचंय की हे जे आपण करतोय ते इकॉनॉमिक सेन्सेस आहे. म्हणजे ज्या घरामध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी चालते त्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचे डिटेल्स आपल्याला आपल्या मोबाईल ऍपच्या माध्यमातून आपल्याला ते जमा करायचे. तर ते जे मोबाईल ऍप आहे ते मोबाईल ऍप कशा प्रकारचं आहे किंवा ते मोबाईल ऍप मध्ये जे फील्ड्स आहेत, जी माहिती आपल्याला ऍक्च्युअली घ्यायची आहे, तर ती माहिती आपण समोरच्या व्यक्तीला कशी विचारायची, विचारताना आपण काय काळजी घ्यावी त्याबद्दल आपण सांगा. हा सर सुजित. सर आपण जेव्हा म्हणजे एन्युमरेटर जेव्हा याच्यासाठी जातो, एन्युमरेशनसाठी जातो, सर्वेसाठी जातो, तेव्हा मेन आपला जो उद्देश आहे तो आहे आर्थिक जी परिस्थिती आहे त्या एरियातली किंवा त्या जिल्ह्याची किंवा महाराष्ट्राची, तर ती आर्थिक स्थिती आपल्याला कळावी यासाठी ही आर्थिक गणना केलेली आहे. तर त्यामुळे जेव्हा एन्युमरेटर कुठल्या घरी जाईल, सर्वे सुरू करेल, तेव्हा जो इन्फॉर्मेशन देतो की सर्वे कशाबद्दल आहे, दिल्यानंतर त्यांनी प्रोबिंग करावं, प्रश्न विचारावे. नुसतं किती लोक आहेत, काय आहेत, जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे ती भरून नाही यावं. त्यांनी काय करावं की विचारावं की इथे कुठला आर्थिक व्यवहार चालतो का. जर इन केस सर्व्हिस नाही आहे, इथे गृहिणी असतात, गृहिणीचे वेगवेगळे उद्योग असतात, शिलाई मशीन असते, ट्युशन्स असतात, तर त्यांनी त्याबद्दल विचारावं की इथे आर्थिक व्यवहार कुठले चालतात का. जर समजा एक हजबंड आणि एक वाईफ राहतात एखाद्या घरामध्ये आणि त्यामध्ये तिथे गेल्यावर एन्युमरेटरनी विचारल्यावर त्यांनी सांगितलं की माझे हजबंड जे आहेत ते सर्व्हिस करतात, तर त्यांनी तिथे न थांबता त्यांना विचारावं, क्रॉस क्वेश्चनिंग करावं की तुम्ही मग आर्थिक व्यवहार तुमचे अजून काही आहेत का, तुम्ही ट्युशन घेता का, किंवा शिलाई मशीन काही आहेत का, की किंवा गृह उपयोगी वस्तू तुम्ही काही बनवता विकता, असे आर्थिक व्यवहार तिथे करावेत. अजून एक असं उदाहरण देता येईल की बऱ्याचशा गावांमध्ये जवळपास 70 ते 80% घरांमध्ये गाई म्हशी असतात, बकऱ्या असतात. तर त्या केसमध्ये काय असतं की सगळेच जण दूध विकत असतात रोज. 3-4 गाई म्हशी जरी असल्या तरी ते एका घराला पुरून उरणारं दूध असतं. तर त्या केसमध्ये ते बरोबर. विकत असतात. डेअरीला जी जवळची डेअरी असते त्या डेअरीला ते डेली बेसिसवर विकत असतात. मग बऱ्याचशा वेळा हे विचारलं जात नाही, कारण की गावातल्या लोकांचं एक धारणा असते की ठीक आहे, गाई म्हशी आहे तिथे काय आर्थिक व्यवहार चालणार, थोडासाच आहे, डेली थोडी जरी असला तरी थोडाच आहे, ज्यातून जास्त इन्कम येत नाही. पण शेवटी तो एक आर्थिक व्यवहार आहे आणि या आर्थिक व्यवहाराची आपल्याला नोंद घेतली पाहिजे, कारण की यानुसारच आपले जे बजेट आहे ठरणार, ते बजेट यानुसारच ठरणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक घराची आर्थिक स्थिती, आर्थिक तिथे काही व्यवहार आहेत का हे जाणून घेणं आवश्यक आहे. कारण की त्यानुसारच आपल्याला कळेल की कुठल्या कुठल्या एरियामध्ये कुठल्या कुठल्या बिझनेस तिथे चालतात आणि किती किती त्याची इंटेन्सिटी आहे त्या एरियामध्ये, हे त्यांनी विचारलं पाहिजे. हे म्हणजे आवश्यक आहे. ओके ओके. सुयोग, याच्यामध्येच आपण सांगावं की जे आपलं ऍक्च्युअल एन्युमरेशन आपण करतो, एन्युमरेशन केल्यानंतर जे त्याच्यामध्ये आपला सुपरवायझर पण त्याला सुपरवाइज करतो आणि त्याला क्लिअर करतो. आता ते एन्युमरेशन झाल्यानंतर त्याच्यानंतरची पुढची प्रोसेस काय असते जी VLE-ने किंवा आपल्या एन्युमरेटरने फॉलो करायची असते, किंवा ते जो 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 डेटा एन्युमरेट केलाय त्याच्यावरती गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये सुपरविजन कसं करतं? यंदा यावेळी आपल्या ज्या याच्या आधी ही 7वी आर्थिक गणना आहे. याच्यापूर्वी ज्या 6 आर्थिक गणना झाल्या या मॅन्युअल पद्धतीने, म्हणजे कागद पेन घेऊन प्रत्येक प्रगणक जो आहे तो घरोघरी जाऊन तो कागदावर लिहून काढे आणि मग तो डेटा जो आहे तो डेटा एकत्रित कन्सोलिडेट होत होता. कन्सोलिडेट झाल्यानंतर त्याचं रिपोर्टिंग जे आहे ते रिपोर्टिंग व्हायचं. त्यावेळी ऑनलाईन म्हणजे कॉम्प्युटराइज सिस्टीम वापरली जात होती.
पण या सर्व गोष्टीला भरपूर वेळ जायचा. म्हणजे 2013 साली याच्या आधी जी आर्थिक गणना झाली तर त्याचा रिपोर्ट जनरेट व्हायला 2016-17 साल उजाडलेलं. पण ह्यावेळी पहिल्यांदाच 2019 ही आर्थिक गणना, 7वी आर्थिक गणना 2019 साली जी सुरू झालेली आहे, ही आर्थिक गणना पूर्णतः कॉम्प्युटराइज आहे, मोबाईल बेस आहे आणि ही डिजिटल इंडियाचं आत्ताचं जे आपलं केंद्र सरकारचं स्वप्न आहे, या मधलाच हा एक घटक आहे आणि ह्याच्या माध्यमातून आपण आता हे जे सर्व प्रोजेक्ट, हा जो आर्थिक गणनेचं काम चाललंय, आर्थिक गणनेचं काम पूर्णपणे डिजिटाइज पद्धतीने होत असल्याने याचे रिपोर्ट जे आहेत ते सरकारला लगेचच्या लगेच ऑन सिंगल क्लिक मिळणार आहेत. याच्यामध्ये केंद्र सरकार किंवा राज्य सरकारला जो मिळणारा डेटा आहे, या डेटामध्ये प्रामुख्याने किती प्रकारचे बिझनेस हे 12ही महिने चालणारे आहेत, काही किती प्रकारचे बिझनेस हे सीझनल चालतो, या किती आपण हायर्ड वर्कर म्हणजे किती लोकांना रोजगार आपण आतापर्यंत दिलेला आहे आणि किती प्रकारचे लोक त्याच्यातले कॉन्ट्रॅक्च्युअल बेस आहेत, किती जण हायर्ड वर्कर आहेत, नॉन हायर्ड वर्कर आहेत, किती माल जो आहे, किती उद्योगधंदे आपला माल एक्सपोर्ट करतात, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्वेरी रन करून जो आपल्याला एखादा चांगला एखादा प्रकल्प एखाद्या भागामध्ये जर आणायचा असेल केंद्र सरकारला, तर हा जो सर्व डेटा आहे, आपण केलेला सर्वे आहे, हा निश्चितपणे केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला, त्यांच्या राज्य सरकारला उपयोगी पडू शकतो. याच्यामध्येच एक होतं सुजित, की माहिती याच्यामध्ये बऱ्याच वेळेस आपला VLE केंद्र चालक ज्यावेळेस एन्युमरेशन करायला जातो, तर त्याला एक सारखं विचारलं जातं किंवा त्याला सारखं बाकीचे लोक पण विचारतात की तुला माहिती गोळा करायचा अधिकार कोणी दिलाय. तर त्याच्याबद्दल आपण काय सांगावं, की त्यावेळेस आपल्या एखाद्या VLEला असं विचारलं जातं, त्यावेळेस आपल्या VLEने काय उत्तर द्यावं? तुझं माईक म्यूट आहे सुजित. सर, जेव्हा एक इनोव्हेटर साईटवर जातो आणि तिथे त्याला विचारलं जातं की इथे कोण कोण म्हणजे कोणी तुम्हाला हे काम करायला दिलेलं आहे, तर आपल्याला हे काम जे आहे ना, हे आपल्याला मॉस्पीने दिलेलं आहे काम. मॉस्पीच्या अंडर आपल्याला हे काम मिळालेलं आहे, जी आहे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन, त्यानुसार. आणि याच्यामध्ये NSSO आणि DSO, NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑर्गनायझेशन आणि DSO डिस्ट्रिक्ट स्टॅटिक ऑफिसर्स, तर हे यात इन्व्हॉल्व आहेत. या तिघांच्या कोलॅबोरेशनमध्ये आपण हे काम करतो आहोत. ओके, म्हणजे केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय यांची ही योजना आहे आणि त्याच्यात आपण ज्या केंद्र सरकारच्या निर्देशानुसार आपण राज्य सरकारी माहिती गोळा करत आहोत आणि आमच्या राज्य सरकारने आम्हाला हे अधिकार दिलाय असं आपला एन्युमरेटर सांगू शकतो. आणि जिल्ह्यात जे पर्यवेक्षणाचं काम आहे, जे सुपरविजनचं काम जे आहे, ते सुपरविजनचं जे पूर्ण काम आहे ते जिल्हा सांख्यिकी अधिकारी हे पूर्ण काम बघतोय. आणि त्याच्यासोबतच आपल्या एन्युमरेटर आणि सुपरवायझरकडे दोघांकडे पण त्याचा आयडेंटिटी कार्ड आहे. हे आपला एन्युमरेटर आणि सुपरवायझर हे त्यावेळी सांगू शकतो. आता अजून एक बरेचसे सिटीजन असं म्हणतात की ही माहिती तुम्ही आमच्याकडून घेतल्यानंतर त्याचा आम्हाला काय उपयोग होईल किंवा त्याचा आम्हाला काय लाभ होईल. तर हे जसं सुयोगने आपल्याला सांगितलं की ही जी माहिती आपण गोळा करतोय ती माहिती आपण केंद्र, राज्य आणि स्थानिक सरकारला देशभरात त्याचं वॉर्ड निहाय, तहसील निहाय जे त्यांना प्लॅनिंग करायचं असतं किंवा नियोजन करायचं असतं, तर त्याच्यासाठी ही माहिती त्यांना उपयोगाची पडते. यामध्ये बेसिकली उद्योग, आस्थापना, दुकाने, कारखाने किंवा हातमाग किंवा जे इतर तात्पुरते बिझनेस असतात, जे स्ट्रीट वेंडर टाईपचे असतात विदाउट फिक्स स्ट्रक्चर, असे या सगळ्यांचा माहिती घेऊन गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे ते सरकार या माहितीचा उपयोग करून औद्योगिक विकासाचं नियोजन किंवा इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट ऑफ इंडस्ट्रीचं प्लॅनिंग साठी यांना ही माहिती चांगल्या प्रकारची उपयोगी पडते, असं आपण याच्यातनं निष्कर्ष काढूया किंवा याच्यातनं हे याचं जे हे आहे.
त्याच्यानंतर दुसरं एक अजून आपला सगळ्यांना एक टिपिकल प्रश्न येतो की आपल्याला आपल्या VLE असं विचारलं जातं की तुम्हाला हवी असलेली माहिती मी जर का दिली नाही किंवा एखाद्या सिटीजनने दिली नाही किंवा एखाद्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी एखाद्या घरात चालू आहे आणि आपल्याला ते असं कळतं पण आहे प्रायमा फेसी की इथे काहीतरी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी पण तो देत नाहीये किंवा तो ते द्यायला नकार करतोय, तर अशा केसमध्ये आपण आपल्याकडे कुठला कायदा आहे का की कायद्याच्या नुसार आपण त्याला सांगू शकतो की ही माहिती तुम्हाला देणं बंधनकारक आहे? सुयोग, माईक हा तुमचा. सर, याच्यामध्ये आपल्याकडे ही जी इन्फॉर्मेशन आहे एखाद्या घरामध्ये आपण आपला परगणा केल्यानंतर ही जी माहिती आहे ही माहिती तो दडवत असेल किंवा आपल्याला ती डोळसपणे दिसत असेल पण ती माहिती तो सांगत नाही, अशा सिच्युएशन मध्ये प्रथमतः आपल्या प्रगणकाने आपल्या पर्यवेक्षकाला ही माहिती सांगणं गरजेचं आहे. पर्यवेक्षक लगेचच आपल्या जिल्ह्याचे जे जिल्हा मॅनेजर आहेत तसेच जिल्हा सांख्यिकी अधिकारी आहे त्या जिल्हा सांख्यिकी अधिकाऱ्यांना याचं लगेचच्या लगेच रिपोर्टिंग करेल की बाबा या अशा सिच्युएशन मध्ये इथे इथे आम्हाला माहिती मिळत नाही. प्रथमतः ज्या घरामध्ये तुम्ही माहिती मागायला गेलेला आहात तिथे अतिशय नम्रपणे आपल्याला त्यांना विनंती करायची आहे. तरी सुद्धा त्यांनी आपल्याला माहिती देण्यास मज्जाव केला तर आपण हरकत नाही, आपण ती जे एस्टॅब्लिशमेंट आहे आपण स्किप करू, पण सुपरवायझर किंवा इन्व्हेंटरने ती गोष्ट जी आहे ती लक्षात ठेवायची आहे, कुठे ती नोंदवून ठेवायची आहे आणि ह्याबाबतचा जो काही खुलासा आहे जिल्हा सांख्यिकी अधिकारी आणि आपली जी प्रशासकीय यंत्रणा आहे यांच्या मार्फत खुलासा झाल्यावर त्या एस्टॅब्लिशमेंटसह किंवा इकॉनॉमिक हाऊसेस मध्ये जी काही यंत्रणा आहे त्याचा SL2 ऑफिसर जो आहे जो प्रशासकीय अधिकारी आहे तो त्याच्याबरोबर तिथे जाऊन ती जी एस्टॅब्लिशमेंट आपली कॅप्चर करायची राहिलेली आहे ती त्याच्यामधून कॅप्चर करण्याचा प्रयत्न त्याने करणं गरजेचं आहे. ओके, म्हणजे केंद्रीय आणि राज्य सरकारने सांख्यिकी माहिती संग्रह अधिनियम 2008 याच्या अंतर्गत आपल्या एन्युमरेटर आणि सुपरवायझरला माहिती गोळा करायचे अधिकार दिले आणि या अधिनियमाला संसदेने पण मान्यता दिलेली आहे आणि या अधिनियमाप्रमाणे तुम्ही माहिती देणे अपेक्षित आहे असं आपला एन्युमरेटर समोरच्या सिटीजनला सांगू शकतो आणि जर का ही माहिती देण्यास सिटीजनने नकार दिला तर त्याला नोटीस पण दिली जाऊ शकते आणि दंड पण त्याला लागू शकतो या माहिती संग्रह अधिनियम 2000 सांख्यिकी माहिती संग्रह अधिनियम 2008च्या अन्वये. तर हे आपल्या सगळ्या VLEनी हे लक्षात ठेवायचं की जर का आपल्याला कुठे अशा केसेस आढळल्या तर त्या केसेसमध्ये आपण हा जो लॉ आहे त्या लॉ स्टॅटिस्टिक्सचा जो लॉ आहे त्या लॉचा पण आपण याच्यामध्ये सपोर्ट घेऊ शकतात. आता याच्यात अजून काही जणांकडून विचारलं जातं की ही माहिती फक्त तुम्ही माझ्याकडूनच घेताय की इतरकडून पण घेणार आहात. तर आता याच्यात जी सिक्युरिटी जी आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीची आपण त्यांना विचारतो की तुम्ही इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कधीपासून करताय, किती टर्नओव्हर आहे, तुमचं पॅन कार्ड आपण घेतोय, तुमचं बँक अकाउंट घेतोय, तर ते ही माहितीची सिक्युरिटी काय आहे आपल्याकडे? सुयोग किंवा सुजित आपण सांगावं सिक्युरिटी, डेटा सिक्युरिटी बद्दल आपण सांगावं. डेटा सिक्युरिटी आपण ही पूर्णपणे गुप्त माहिती ठेवणार आहोत. जी ज्या ज्या घरातून जी काही माहिती आपल्याला मिळणार सगळी माहिती ही गुप्त राहणार. ही जी माहिती आहे ही केंद्र सरकारशिवाय कोणालाही माहिती पडणार नाही. त्याच्यामुळे ही 100% ही खात्रीशीर आहे की हे माहिती गुप्त राहणार, हे एन्युमरेटर ठामपणे सांगू शकतात. अच्छा, ही माहिती म्हणजे पूर्ण सिक्युअर आहे, हे कुठेही आपण इकडे तिकडे ही शेअर केली जाणार नाही किंवा त्या ऍप मधून पण डेटा लीक वगैरे काही होऊ शकत नाही. बऱ्याच व्यापाऱ्यांना याच्यामध्ये एक भीती असते की आता जे आधारची लिंकिंग चालू आहे किंवा पॅन कार्डचं लिंकिंग चालू आहे, तर आपण पॅन कार्ड दिला किंवा नाही दिलं तर आपले व्यवहार उघड होतील आणि आपले व्यवहार मग उघड झाल्यामुळे आपल्याला इन्कम टॅक्स फॉलोअप जो आहे तो सुरू होईल त्या डिपार्टमेंटकडनं. तर तसं न होता ही सर्व जी माहिती आहे ही माहिती फक्त आपल्या सर्व भारतामध्ये जे काही व्यवहार आपले चालू आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे गोपनीय ठेवण्याचा आपण प्रयत्न करतो आणि ही माहिती कुठच्याही इतर डिपार्टमेंटना न जाता मॉस्पी जे आहे ते फक्त व्यापारीकरण किती प्रमाणात वाढलेलं आहे किंवा किती प्रमाणात झालेलं आहे या संदर्भात
हे जाणून घेण्यासाठी ते फक्त कॅप्चर करून घेत असतात. त्याचा So, विचार एक मिनिट ओके. ही माहिती फक्त नीती आयोगाकडे असेल आणि ती सुद्धा इंडिव्हिज्युअलच्या नावाने नसेल. ही माहिती ट्रेंड म्हणून वापरण्यात येईल. एखाद्या गावातला एखादा ग्रुप, एखादी कम्युनिटी, त्या कम्युनिटीची ट्रेंड काय आहे या स्टडी करता ही माहिती वापरली जाईल. ही माहिती इन्कम टॅक्स डिपार्टमेंट किंवा दुसऱ्या कुठल्याही गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला देणार नाही. ते गव्हर्नमेंटने आपल्याला असं सांगितलेलं आहे की फक्त नीती आयोग ही माहिती पॉलिसीज बनवण्याकरता वापरेल आणि ती सुद्धा इंडिव्हिज्युअल माणसाची माहिती बघणार नाही. ट्रेंड बघण्यात येईल, ग्रुपचा ट्रेंड बघण्यात येईल. ठीक आहे. मला मी समीर आणि सगळे VLE मित्रमैत्रिणींना मी निघतो, जरा मला दुसऱ्या एका VC वर जायचंय. ठीक आहे. सुरत तुम्हाला पण यायचं तिकडे थोड्या वेळाने. चलो. ठीक आहे सर, ठीक आहे, ठीक Thank you, आहे, thank चालेल. you. म्हणजे ही माहिती, थँक्यू सर. ही माहिती जी आहे ही माहिती पूर्णपणे सेफ आहे, सिक्युअर आहे. याचा कुठेही गैरवापर केला जाणार नाही. त्याच्यामुळे हा जो डेटा एन्युमरेशन मधून आपल्याला मिळणार आहे तो पूर्ण व्यवस्थित असणार आहे, सिक्युअर असणार आहे. ही सगळ्यांनी नोंद घ्यायची. त्याच्यामध्ये अजून एक आहे की एक्सक्लुजन म्हणून एक ऑप्शन आहे त्याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल काही ऍग्रिकल्चर किंवा शेतकरी जे काम करतो ते याच्यातनं एक्सक्लूड केलं गेलंय, तर नेमकं ते पण आपण एन्युमरेट करायचंय. याच्यामध्ये शेतकरी पण कव्हर आहे का ते सांगावं सुजित किंवा शिव. एक्सक्लुजन याच्यामध्ये काय काय आहे, म्हणजे एन्युमरेशन करताना आपण कुठला एस्टॅब्लिशमेंट वगळाव्या किंवा कुठलं आपण करू नये याबद्दल सांगावं. सर, कृषी कार्य जे आहे, कृषी क्षेत्र हे पूर्णपणे त्यातून एक्सक्लुडेड आहे. की त्यात असं म्हणता येईल की कृषी जे स्वतःसाठी वापरतात, जे स्वतःसाठी त्यांनी प्रोडक्शन केलेलं आहे ते याच्यातून पूर्णपणे एक्सक्लुडेड आहे, ते याच्यात पकडलेलं नाही आहे. पण ते जर पिकवून पीक काढून ते जर विकत असतील तर त्यामध्ये ते पकडलं जाईल. जिथे आता आर्थिक व्यवहार जिथे आला त्या गोष्टीमध्ये हे पकडलं जाईल. त्यानंतर गव्हर्नमेंट ऑफिसेस आहेत, तर गव्हर्नमेंट ऑफिसेस सुद्धा यातून वगळलेले, कारण की गव्हर्नमेंट ऑफिसेस मध्ये व्यवहार नसतो. पण असे काही गव्हर्नमेंट ऑफिस की जिथे व्यवहार आहे, पैशांची उलाढाल होते, आर्थिक व्यवहार होतात, तर ते पकडलं जाईल. जिथे आर्थिक व्यवहार नाही होणार अशा सगळ्या ज्या आस्थापना आहेत ह्या एक्सक्लुडेड यातून केलेल्या एक्सक्लुडेड आहे. ओके ओके. आता एक आपला शेवटचा लास्ट टॉपिक आहे किंवा जो प्रश्न आहे तो म्हणजे की हे इतकं सगळं एन्युमरेशन केल्यानंतर आपला VLE जो आहे, सुपरवायझर आणि एन्युमरेटर, याला त्या 3 ऍक्टिव्हिटीनुसार त्याला किती कमिशन याच्यामध्ये मिळणार किंवा त्याला पेमेंट जे आहे सर्वे केलेल्या कामाचा मोबदला जो आहे तो मोबदला किती किती आणि कसा कसा मिळणार, सुपरवायझरला किती मिळणार, एन्युमरेटरला किती मिळणार, याच्याबद्दल आपण सांगावं योग. यामध्ये आपण आपल्या कुठच्याही इकॉनॉमिक हाऊसेसचं जे बायफर्केशन आहे हे आपण 3 प्रकारामध्ये करतोय. एक म्हणजे प्युअरली रेसिडेन्शियल, त्यानंतर रेसिडेन्स कम कमर्शियल आणि कमर्शियल. तर आपला जो प्युअरली रेसिडेन्शियल जो प्रकार आहे, या प्रकारासाठी आपल्या VLE बांधवांना, म्हणजे VLE आपला सुपरवायझर आहे, या सुपरवायझरला प्रत्येक घरामागे, प्रत्येक EC हाऊस मागे 3 रुपये आणि एन्युमरेटरला 10 रुपये असे मिळून 13 रुपये जे आहेत हे आपल्या प्रत्येक प्युअरली रेसिडेन्शियल ह्या इकॉनॉमिक हाऊसेससाठी ठरवून दिलेले आहे. त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे रेसिडेन्स कम कमर्शियल, की ज्याच्यामध्ये सुपरवायझरला 4 रुपये आणि 4 रुपये 50 पैसे आणि एन्युमरेटरला 16 रुपये असे मिळून 20 रुपये 50 पैसे असे ठरवून दिलेले आहेत भारत सरकारने. आणि तिसरा प्रकार जो आहे हा आपला पूर्ण कमर्शियल, त्याच्यामध्ये सुपरवायझरला 6 रुपये आणि एन्युमरेटरला 20 रुपये अशा पद्धतीने 26 रुपये जे आहे हे या आर्थिक आपला जो गणनेचा कार्यक्रम आहे यामध्ये आपण मानधनाच्या स्वरूपामध्ये आपण यांना कॉन्ट्रॅक्च्युअल मानधनाच्या स्वरूपामध्ये आपण देतो. आता बरेचसे मी कमेंट बघतोय, जसं आपलं लाईव्ह सेशन चालू आहे, ते लाईव्ह सेशनच्या दरम्यान आपल्याला बरेचसे कमेंट येत आहेत की बरेचसे पेमेंट काही प्रकारात दिलंय, काही प्रकारामध्ये बाकी आहे. ते नेमकं जे बाकी आहे ते बाकी काय आहे आणि ते कधीपर्यंत आपल्या VLEना ते देण्यात याबद्दल आपण सांगावं. आणि आपण याच्यानंतर 2-3 प्रश्न घेऊया. तर प्रश्न नाही समजला. जे आता काही जणांचं काही कमेंट्स आल्यात आपल्याला ऑनलाईन याच्यामध्ये की त्यांनी अगोदर काम केलंय पण त्या कामाचे त्यांना फक्त जे पेमेंट मिळालंय ते पेमेंट फार कमी मिळालंय किंवा जे आलंय त्याचं त्यांना बायफर्केशन कळालं नाही की नेमकं कुठल्या याच्यासाठी किती आलंय किंवा कुठलं
जे आपले 3 कॅटेगरीनुसार त्यांना बायफर्केशन मिळाले, तर त्याच्यासाठी काय सांगता येईल? मुळात आपण जेव्हा काम चालू केलं तेव्हा काम आपण साधारण डिसेंबर-जानेवारी पासून काम चालू केलेलं आहे आणि हे काम चालू करताना काम चालू केल्यानंतर ह्या कामाचे जे टप्पे आहेत ते टप्पे आपण पहिले समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पहिला टप्पा येतो इन्युमेटरचा. इन्युमेटर जे काही इन्युमरेशन करतो ते सुपरवायझर कडे येतं. सुपरवायझर इन्युमेटरचं काम पाहतो. काम पाहून झाल्यानंतर त्याचं मूल्यमापन करून त्याचं काम अप्रूव्ह करणं की डी-अप्रूव्ह करणं हे सुपरवायझर कडे आहे. सुपरवायझरने अप्रूव्ह केलेलं काम जे आहे तेच काम प्रशासकीय यंत्रणा जी आहे त्याच्यामध्ये आपण सुपरवायझर लेवल 2 जी आपली ठरवून दिलेली आहे त्याच्यामध्ये सुपरवायझर लेवल 2 च काम जे झालं की नंतर मग आपण त्याचं ऍक्च्युअली मानधन जे मी आता म्हटलं कॉन्ट्रॅक्च्युअल जे मानधन आहे हे त्याला आपला इन्व्हेस्टर किंवा सुपरवायझर हा ठरतो. पण आता आपण डिसेंबर-जानेवारी मध्ये काम चालू केल्यापासून आतापर्यंत आपल्या प्रत्येक सुपरवायझरला इन्व्हेस्टरला एक मोटिवेशन मिळावं, एक त्याला कामाबद्दलचे जे काम केलेलं आहे त्या कामाबद्दलचे त्याचे पैसे जे आहेत ते पैसे खेळते राहावे या दृष्टीने आपण सुपरवायझरने केलेल्या कामाचा तपशील घेऊन त्याच्या कामाच्या 60% पेमेंट आहे ते आपण त्याला अदा केलेलं आहे. 31 मार्च पर्यंत केलेलं जे काम आहे त्या कामाच्या अगेन्स्ट प्रत्येकाला पैसे जे आहेत हे त्यांच्या व्हीएलईच्या डिजिपे अकाउंट मध्ये पोहोचलेले आहेत. आता जे 40% जे पैसे उरलेले आहेत हे पैसे सुपरवायझर लेवल 2 ने जे काम आहे म्हणजे त्याने ते केलेलं इन्स्पेक्शन आहे ते इन्स्पेक्शन केल्यानंतर त्याच्यामध्ये काही चुका नसतील, अडचणी नसतील तर त्या बघून मग त्यानंतर 40% जे पेमेंट आहे ते आपल्या सुपरवायझरला म्हणजे व्हीएलईला ते मिळून जाईल. या पद्धतीने आपण ठेवलेलं आहे कारण आज तुमच्याकडे काम करत असणारा इन्व्हेटर म्हणजे आपल्या व्हीएलई बंधूकडे काम करत असणारा इन्व्हेटर जो आहे हा इन्व्हेटर जर सुपरवायझर लेवल 2 च्या निरीक्षणाच्या वेळी किंवा त्याचं जे इन्स्पेक्शन असेल त्यावेळी तो तिथे प्रत्यक्षात मिळाला नाही, भेटला नाही किंवा त्याला प्रॉपरली त्याच्याकडनं उत्तरं नाही मिळाली तर मग त्या सिच्युएशन मध्ये SL2 जो सुपरवायझर लेवल 2 म्हणजे प्रशासकीय अधिकारी जो आहे हा जेव्हा तो त्याचं 10% इन्स्पेक्शन करणार तेव्हा मात्र त्या सुपरवायझरला आणि त्याच इन्व्हेटरला परत जाऊन तिथे काम करावं लागणार आहे. मग त्यावेळी काम करताना आपल्या सुपरवायझरकडे म्हणजे आपल्या व्हीएलई बंधवाकडे हे जे इन्व्हेटरची आज मोठी फौज आहे ती फौज त्यावेळी मे बी नसेल कारण ती पेमेंट आपण दिलं की पेमेंट दिल्यानंतर ते दुसरं काम बघतील. याच्यासाठी हे आपण जे पेमेंट आहे हे आपण 2 भागामध्ये केलेलं आहे. आता जर जे पेमेंट केलेलं आहे हे आपण पूर्णपणे सीएससी ने आपल्या व्हीएलई बंधूंचा कोविड या मोठ्या ह्या जागतिक महामारीच्या ह्याच्यावर म्हणजे जागतिक महामारीच्या आपल्या कंडिशन मध्ये त्यांनी काय केलेलं आहे की हे पेमेंट देऊ केलेलं आहे. पण जे आपल्याला आजही त्या मॉस्पीकडनं एकही पैसा आलेला नाही. पण हे जेव्हा पैसे आपण सुपरवायझर लेवल 2 चे पैसे येतील तेव्हा लगेच आपण जे उरलेले पेमेंट जे आहे ते आपण आपल्या सर्व सुपरवायझर्स आणि इन्व्हेटर्सना आपण देऊ. ठीक आहे, हे नक्कीच चांगलं उत्तर होतं शिव, की जेणेकरून बऱ्याचशा कमेंट येत आहेत की आमचं 40% बाकी 40% आम्हाला कधी मिळेल. हे भरपूर कमेंट आहेत. त्या कमेंट ज्यांनी टाकले त्यांनी मला वाटतं आपण त्यांना सॅटिस्फाय केलं. त्याच्यानंतर 2-3 कमेंट अशा आहे की काहींनी म्हणतायत की आम्ही बाय मिस्टेक आम्हाला सुपरवायझरचं एन्युमरेटर झालं किंवा एन्युमरेटरच्या ऐवजी सुपरवायझर झालं, तर हे जे काही जणांचं बाय मिस्टेक रजिस्ट्रेशन झालं ते करेक्ट करण्यासाठी काय करायला लागतं? सर आपल्याला सर बोला. बोल सुजित बोल. हॅलो. हा सर आपल्याला यामध्ये त्यांचं शिफ्टिंग करता येतं, रोल चेंज करता येतो. जे चुकून सुपरवायझरचे इन्व्हेटर रजिस्ट्रेशन झालेलं आहे, सर्टिफिकेशन झालेलं आहे किंवा इन्व्हेटरच्या ऐवजी सुपरवायझर झालेले आहे तर आपण त्यांना रोल चेंज करू शकतो त्यांचा. तर त्यासाठी त्यांनी आपले जे कन्सर्न डीएम आहेत डिस्ट्रिक्ट मॅनेजर त्यांच्याकडे रिक्वेस्ट द्यावी आणि मेल टाकावा आणि त्यांचा आपण चेंज करून घेऊयात. ओके. त्याच्यानंतर अजून एक प्रश्न आपल्याला असा आलाय की
काही काहींना आयडी कार्डची व्हॅलिडिटी संपली आहे असं म्हणतायत. तर आयडी कार्डचं व्हॅलिडिटी आपण एक्सटेंड केली आहे का? हो सर, नवीन आयडी कार्ड अपलोड झालेले आहेत. तर ज्यांना अच्छा. सुद्धा अपलोड झालेले नसतील, ज्यांच्या आयडी मध्ये सीएससी आयडी मध्ये जर आयडी कार्ड दिसत नसतील अपडेट झालेले, तर त्यांनी त्यांच्या डिस्ट्रिक्ट मॅनेजरशी संपर्क साधावा. तर जेणेकरून आपल्यालाही लक्षात येईल की कुठे झालेले नाहीये, आपण ते करून घेऊया. पण बाकीच्यांचे सगळ्यांचे झालेले आहेत. ओके. आता बऱ्याचशे VLNचे कमेंट आले की आम्ही इंटरेस्टेड आहोत हे काम करण्यासाठी. तर सगळ्यांना मला नम्र विनंती आहे की आपण याच्यासाठी आपले जे डिस्ट्रिक्ट मॅनेजर आहे, डिस्ट्रिक्ट मॅनेजर सोबत संपर्क साधून आपला आता जिल्ह्यामध्ये कुठला एरिया बाकी आहे, कुठले ग्रामपंचायत बाकी आहे, जे ग्रामपंचायत बाकी आहे तिथे आपण आपलं जे एन्युमरेशनचं काम आहे ते एन्युमरेशनचं काम आपण लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने करून घ्यावं. आणि एन्युमरेशन करत असताना चांगल्या क्वालिटीचा म्हणजे ऍक्च्युअल जे ऑथेंटिक डिटेल्स आहेत ती डिटेल्स आपण टाकावी. असं नाही की उगेच करायचं म्हणून काहीतरी माहिती टाकावी, असं नाही करावं. जो सुपरवायझर आहे, सुपरवायझरने प्रत्येक जे एन्युमरेटरने जे काम केलंय ते एक चांगल्या क्वालिटीचं केलंय की नाही ते आपण त्या प्रत्येक एस्टॅब्लिशमेंट हाऊसहोल्डला जाऊन आपण क्रॉस चेक करायचे, क्रॉस व्हेरीफाय करायचंय. ती आपली संपूर्णपणे जबाबदारी असणार आहे. तर असं आज आपण मित्रांनो 7th इकॉनॉमिक सेन्सस 7वी आर्थिक गणना याबद्दल आपण माहिती घेतली. या आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्याला वैभव देशपांडे सर यांनी पण आपल्याला गाईड केलं. त्यानंतर सुयोग दीक्षित यांनी पण आपल्याला गाईड केलं. सुजित आहेर यांनी पण आपल्याला गायडन्स केलं की एन्युमरेशन करताना काय काळजी घ्यावी किंवा काळजी घेऊ नये. याच्या व्यतिरिक्त पण आपले काही प्रश्न असतील तर ते प्रश्न आपण आपल्या हे जे लाईव्ह सेशन चालू आहे त्याच्यात कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. त्या कमेंट वरती आपले जे एक्सपर्ट आहेत ते एक्सपर्ट आपल्याला रिप्लाय देत आहेत. त्यामध्ये पण जर का आपलं सॅटिस्फाय नाही झालं तर आपले जे डिस्ट्रिक्ट मॅनेजर प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या डिस्ट्रिक्ट मॅनेजर संपर्क साधून आपण जे पण आपल्याला हवंय याच्यामध्ये मदत ती आपण मदत घेऊन लवकरात लवकर जे एन्युमरेशन आहे ते एन्युमरेशन आपण कम्प्लीट करावं ही सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे. आणि मला चांगलीच याची गॅरंटी आहे, मला याची चांगली आशा आहे की जसं वैभव सर आपल्याला म्हटले की जे एन्युमरेशन आपल्याला वेळेत पूर्ण करायचंय ते आपण वेळेत पुढच्या 1 महिन्यामध्ये राहिलेलं एन्युमरेशन आहे ते पूर्ण राहिलेलं एन्युमरेशन आपण एक ऍज अ टास्क फोर्स म्हणा किंवा एक स्पीडी एन्व्हायरमेंट मध्ये किंवा एक जोरात ऍक्शन मध्ये आपण हे सगळं उरलेलं एन्युमरेशन हे पूर्ण करून टाकू. त्यासाठी मी सगळ्या VLE बंधू भगिनींना अपील करतो की त्यांनी आपल्याला याच्यामध्ये सपोर्ट करावा आणि हे जे काम आहे हे काम नेशन बिल्डिंगचं काम आहे. नेशन बिल्डिंगच्या कामामध्ये आपण CSE ला सपोर्ट करावं जेणेकरून आपला आजूबाजूचा जो एरिया आहे तो एरिया पण चांगला डेव्हलप होईल आणि त्यातनंच आपली जी पुढची डेव्हलपमेंट आहे, आर्थिक परिस्थिती आपली जी डेव्हलप व्हायची आहे किंवा जे वेगळे वेगळे केंद्र शासनाला जे प्रोजेक्ट आपल्यासाठी प्लॅन करायचे, आपल्या एरियासाठी प्लॅन करायचे ते केंद्र शासन चांगल्या पद्धतीने ते प्लॅन करू शकेल. आणि ते प्लॅन केले तर मग आपली जी येणारी पुढची जी पिढी आहे ती पिढी पण याच्यामधलं चांगली डेव्हलप होईल. अशी ही टोटल पूर्ण संकल्पना आहे 7वी आर्थिक गणना. 7व्या आर्थिक गणनेमध्ये सगळ्यांनी आपण चांगलं गेल्या जवळजवळ 1.5 तासापासून आपण हे सेशन घेतोय. 1.5 तासापासून आपण हे सगळं ऐकून घेतलं आणि ज्यांनी ऐकलं नाहीये त्यांना पण आपण हे लिंक शेअर करू शकता जेणेकरून हे आपल्या फेसबुक पेजला हे रेकॉर्डेड असणार आहे. ज्यांनी ऐकलं नाही ते पण हे कधी पण लिंक वरती क्लिक करून हे बघू शकतात. आताच आपलं जे सेशन होतं ते सेशन आपण इथे संपवतोय. सगळ्यांनी हे ऐकून घेतलं त्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे हार्दिक आभार मानतो आणि सगळ्यांना बकरी ईदच्या शुभेच्छा देतो मी आजच्या सेशनच्या आजच्या लाईव्हच्या माध्यमातून. आणि सगळ्यांनी हे काम अतिशय चांगलं प्रामाणिकपणे करायचंय ही सगळ्यांना नम्र विनंती आहे. परत एकदा आपण सगळ्यांनी एकदा नवीन एनर्जीने आपण याच्यासाठी कामाला सुरुवात करायची. उद्यापासूनच या कामाला आपण सुरुवात करायला अशी मला आशा आहे. हे एवढं बोलून मी आजचं आपलं जे सेशन आहे ते आपलं सेशन संपवतो. जय महाराष्ट्र, जय हिंद, धन्यवाद.